आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय। प्रभाग रचना बदलल्याने अनेकांचा पत्ता कट तर काहींचा नवा पत्ता उघडलाय। कुणाची संधी वाढली आहे, कुणाची कमी झाली आहे याचा सारीपाट पक्षाने मांडलाय। नवीन आरक्षणानुसार संभाव्य उमेदवाराची यादी नव्याने तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे। खुल्या आणि खुल्या महिला गटांसाठी वाढलेल्या जागांमुळे इच्छुकांची रांग वाढली आहे। अनेकांनी प्रवर्गातून संधी न मिळाल्यास खुल्या गटातून मैदान गाठण्याची तयारी केली आहे। काहींनी पक्षांतर्गत संधान तर काहींनी मित्रपक्ष किंवा थेट विरोधकांच्या गोट्यात जाण्याचे पर्याय खुले ठेवलेत। आता पक्षांसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे ताकदवान आणि खर्च करण्यास तयार उमेदवार निवडणे। काहींची नाराजी पत्करावी लागली तरी पक्ष जिंकणारा चेहरा शोधण्यात गुंतले। शांत राहिलेले आता सक्रिय झालेत। नाव पुढे करण्याची चढाओढ सुरू आहे। राजकारणात नव्या समीकरणाची, नव्या संधीची हीच वेळ आणि कोल्हापुरातील प्रत्येक प्रभाग आता बनला आहे सत्तेचा रणांगण। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।